कधी कधी लाईफमध्ये मोठ्या सेलिब्रेशनपेक्षा छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात. हॅलो एव्हरीवन, मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस थोडासा माझ्यासाठी खास होता, कारण माझ्या पहिल्या पेमेंटमधून मी माझ्या छोटंसं मंदिर ऑर्डर केलं होतं आणि ते आलं होतं. आणि शंभूची एक्साइटमेंट तुम्ही पाहतायच. त्याला खूप एक्साइटमेंट असते की माझं कोणतं पण पार्सल लागतं त्याला पहिल्यांदा ओपन करून पाहायचं असतं की याच्यामध्ये काय आहे. आणि आज शनिवार पण होता, त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी पण होती. मला पण सुट्टी होती उद्या शिवरात्रीमुळं. आणि शंभूचे सगळे मित्र पण तिथे जमले होते एका पार्सलला घेण्यासाठी. आम्ही एवढे सगळेजण गेलो होतो. मंदिर पाहिलं तसं खूप छान होतं, पण पाहता क्षणी कळतच नव्हतं की त्याला जोडायचं कसं, म्हणजे कसं जोडायचं आणि कसं रेडी करायचं. त्याला म्हणजे त्याचं इन्स्ट्रक्शन वगैरे पाहून त्याला जोडायला खूप टाईम लागला. पण छान होतं, छोटंसं होतं पण छान होतं. माझ्या मंदिराचं हे फायनल लुक असं आहे. आणि मग मंदिराला मी अजून जागा केली नाही, त्याच्यामुळे मी त्याला फक्त रेडी करून ठेवलं. ज्यावेळेस रेडी होईल ते मी त्यावेळेस त्याला व्हिडिओ घेईल. आणि आज व्हॅलेंटाईन डे पण होता. आणि मला असं वाटलं होतं की मंदिर माझं हे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि की उद्या येईल, पण ते आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चालू होतं. आणि व्हॅलेंटाईन डे ते होता सगळ्यांसाठी वेगळा असतं, काहींसाठी स्पेशल असतं की कॅन्डल्स, सरप्राईज, लाईट डिनर. आमच्यासाठी तसं काही नसतं. लग्न झाल्यानंतर असं असतं की हे व्हॅलेंटाईन डे ह्या लग्नाच्या आधी सेलिब्रेशन करायचा असतो. जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात ते लग्न झाल्यानंतर ना फक्त तुम्ही थोडंसं बाहेर जायचं, फिरून यायचं, मस्त जेवण वगैरे करायचं आणि झाला तुमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन. आणि आमचं पण सेलिब्रेशन काय असंच होतं. आम्ही पण मस्त बाहेर गेलो होतो आणि जिभेचे चोचले वगैरे पुरून आलो. आणि एकंदरीत छान होता आजचा दिवस. व्हॅलेंटाईन डे पण होता. आणि माझं खास हे होतं की माझं शिवरात्रीच्या आधी मंदिर आलं होतं, कारण की उद्या मला महाशिवरात्रीसाठी मस्त पूजा वगैरे करता येईल म्हणून. आणि ओमकारचं चाललं होतं की मला डोसा खायचा, मला आईस्क्रीम खायचं. आणि आम्ही जिथे गेलो होतो का तिथं आय थिंक डोस्याचे जवळजवळ 100 प्रकार होते डोश्याचे. आणि स्क्रिप्ट म्हणजे हे त्यांचं स्क्रिप्ट पण दाखवलं आहे तुम्हाला की मेनू कसं त्यांनी 100 प्रकार केले डोस्याचे, 99 प्रकार आहेत डोस्याचे. आणि बाहेर गेलं की जास्त काही नाही, तुम्हाला हेच पाहायला प्रकार खायला भेटतात. आम्ही पावभाजी खाल्ली, मोमोज पण खाल्ले, डोसा पण खाल्ला. जेवढा एन्जॉय करता येईल तेवढा एन्जॉय केला. आमच्या इकडं असं सेलिब्रेशन असतो व्हॅलेंटाईन डे. कॅन्डल्स आणि फ्लावर्समध्ये वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमचं पोट भरू शकता. आणि माझ्याकडून तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.